नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मोना पंकज यांना. डॉक्टर मोना, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आणि हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये. डॉक्टर मोना यांची मी थोडक्यात ओळख करून देते. अर्गोनॉमिक्स अँड पेन मॅनेजमेंटमध्ये त्या सर्टिफाईड प्रोग्राम्स कंडक्ट करतात आणि व्यावसायिकोपचार ऑक्युपेशनल थेरपीमध्ये त्या गेली 20 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहेत. तसंच अर्गोकेअर या संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. तसंच न्यूट्रिशनल सप्लिमेंट ॲडवायझर म्हणून देखील त्या काम करतात. आणि एवढ्या सुंदर डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत आणि डॉक्टरांचे बरेच सगळ्या विषयांमध्ये रुची आहे. म्हणजे साहित्याचं, म्हणजे कविता लेखन त्या करतात, मॉडेलिंग क्षेत्र ही त्यांनी काम केलेलं आहे. तसंच डॉक्टरकीच्या क्षेत्रातही त्या गेली 20 वर्ष कार्यरत आहेत. एकूणच त्यांचा जीवन प्रवास आज आपण त्यांच्याकडून उलगडून घेणार आहोत. तर डॉक्टर, सुरुवात मी तुमच्या बालपणापासून करते. म्हणजे तुमचं शिक्षण कुठे झालं आणि तुमच्या कोणत्या घरात तुमचा जन्म झाला आणि कसं तुमच्यावर संस्कार झाले आणि मग काही काळानंतर तुम्हाला डॉक्टर व्हावं असं तुम्ही का निर्णय घेतला, त्याविषयी थोडंसं सांगा. शुअर. सगळ्यात आधी मी तुमचं आणि आचार्य 90 FM या टीमचं, या चमूचं खूप मनापासून कॉंग्रॅच्युलेट पण करते आणि आभार पण मानते. अतिशय सुरेख काम करताय तुम्ही. कारण मी आधीच्या पण काही मुलाखती जस्ट बघितल्या आहेत. सो माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझा जन्म चंद्रपूर नावाच्या एका गावात झालेला आहे, शहरात झाला आहे. इट्स अ स्मॉल सिटी, स्मॉल टाउन इन महाराष्ट्र ओनली. तर चंद्रपूरला आमचं फार जुनं, अगदी आता मला वाटतं 40-50 वर्षाचं ते घर असेल. म्हणजे जवळपास माझं जेवढं वय आहे, आय डोंट वॉन्ट टू डिस्क्लोज माय एज दो, बट या इट्स मोर दॅन 40 years ओल्ड हाऊस. आणि त्या हिशोबाने अगदी फटाफट 8-10 दिवसात का महिन्याभरात बनलेलं ते घर, मातीचं घर, अशा घरात माझा जन्म झालेला आहे. आणि अगदी पहाटेच्या वेळेस बहुतेक ती 3 भावंड आणखीन आहेत मला, आणि मी चौथी घरामध्ये. आणि आमचं एक एकत्र कुटुंब असायचं. माझी मोठी आई म्हणजे माझ्या आईची मोठी बहीण आणि माझ्या वडिलांचे मोठे भाऊ, हे दोघं म्हणजे एकाच घरात दोघी बहिणी, दोघ्या जावा अशा गेल्यामुळे फारच खेळीमेळीचं वातावरण असायचं. आणि त्याच्यामुळे हे सगळी भावंड, आम्ही ती 5 आणि आम्ही 4 असे मिळून ती 9 भावंड एकत्र असायची. म्हणजे केवढा गजबज असेल ना त्या घरामध्ये. तर अशा ठिकाणी जन्म झाला. आजोबांना मी बघितलं नाही, पण आजीच्या अगदी कांद्यावरच नेहमी असायचे मी. आणि चांगली लठ्ठ गोड गोब्र बाळ असं असायचे. सो एनिवेज, तर अशा ठिकाणी माझा जन्म झाला. आणि लहानपणी एक ठीक आहे, लहान होती म्हणून कौतुक, असं सगळ्यात लहान घरची म्हणून हे एक होतं. मोठी भावंड म्हणजे माझ्या बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये हा 5 वर्षाचा डिफरन्स, आणि सगळ्यात मोठ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये जवळपास 9 वर्षाचा डिफरन्स. त्याच्यामुळे मी अगदी किड सिस्टर अशी असायची सगळ्यांसाठी. त्याच्यामुळे माझे नुसते लाडच झाले असं म्हणायला हरकत नाही. त्यातल्या त्यात जरा दुसऱ्या नंबरच्या भावाने थोडीशी मला एक जरा सवय व्हावी की अशी पण असते सिबलिंग रायव्हलरी किंवा असं पण मस्ती करतात, एवढ्यासाठी त्यांनी माझ्या थोडीशी थोड्याफार खोड्यात ते मोठे भाऊ करायचे. But otherwise, I have generally been pampered at home. आणि मम्मी पण म्हणायची की म्हातारपणातले लेकरू म्हणून जास्त असं. पण त्याशिवाय खूप जास्त मला असं वाटत नाही की मी तेव्हा फारशी काही वेगळी अशी होते. फारच मिडिओकर स्टुडंट. इनफॅक्ट 1ली ते 5वी, पहिलीत तर मला ऍडमिशन घ्यायला सुद्धा कठीण होतं. कारण अकोल्यामध्ये मला वाटते मी 5 वर्ष असेल, वयाच्या 5व्या वर्षापर्यंत. आणि तेव्हा ऍक्च्युली काय ABCD आणि 1 2 3 4 एवढं काहीतरी शिकवलं असेल टीचरनी. आणि त्या भरोशावर पहिल्या वर्गात ऍडमिशन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घेणं हे थोडं कठीण होतं त्या काळात. आणि ते पण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, ज्याच्यामध्ये आमचे फॉरेनर हे होते, ऍडमिनिस्ट्रेशन होतं हेड मिस्ट्रेस पासून. तर त्याच्यामुळे त्यांनी ऍडमिशनच पहिल्यांदा द्यायला नकार दिला की हिला नाव सुद्धा सांगता येत नाही. आणि त्या नावाची सुद्धा एक गंमत आहे ऍक्च्युली, की माझ्या बहिणीचं नाव अर्चना आणि माझं नाव रचना असं ठेवलं गेलं होतं.
तर मला घरी मात्र मोना म्हणायचे सगळे. हा. तर मला ते काही मोना हे म्हणजे रचना हे नाव लक्षात नव्हतं, मोना एवढंच माहिती होतं. हा. तर मला जेव्हा टीचरनी विचारलं, प्रिन्सिपलनी, व्हॉट इज युअर नेम, की हा, तर मी आपलं मोना माझ्या आईकडे बघितलं आणि ताईचं नाव काय असं मला मी विचारलं, हा. की तिचं जर अर्चना असेल तर माझं मी रचना सांगेल. ओके. असं. तर प्रिन्सिपल म्हणाले की नाही, तुला कुठलं माहितीये ते सांग. हा. तर मग मी मोना सांगितलं आणि त्याच्यामुळे मोना हे नाव ऑफिशियली पण पडलं माझं. ओके. आणि नंतर मग ते जेव्हा ऍडमिशन देत नाही म्हणाले सुरुवातीला, म्हणजे हे इंटरव्ह्यू व्हायच्या आधी सुद्धा, मग अगदी एज्युकेशन ऑफिसर पर्यंत जाऊन मम्मीनी, आई वडिलांनी माझ्या गोष्ट टाकली ती की बाबा तिला एक संधी द्या. मग काहीतरी टेस्ट वगैरे घेऊन तेव्हा ऍडमिशन झाली. आणि तेव्हा कुठे मग 4थ्या वर्गापर्यंत आय वॉज लाईक अ मिडिओकर स्टुडंट. इनफॅक्ट 5वीत तर एवढा घसरला माझा जो स्कोअर होता तो. आणि त्याच्यानंतर एक अशी इन्सिडेन्स असा झाला की मी माझ्या आईला फक्त माझ्या बहिणीशी एवढं बोलताना ऐकलं की काय चुकलं गड्या हिच्या बाबतीत, हिचे मार्क्स का कमी यायला लागले. सो दॅट वॉज द पॉइंट की मी स्वतःच डिसाईड केलं की नो, दिस इज नॉट व्हॉट आय वॉन्ट माय मॉम टू फील अबाउट मी. आणि मग त्यानंतर मी थोडी मेहनत, आणि त्या काळात जेव्हा यू कॉन्सन्ट्रेटेड ऑन युअर वर्क. की तेव्हा जेव्हा पॉवर ऑफ रिटन वर्ड किंवा स्पोकन वर्ड हे जेव्हा माहित नव्हतं तरी सुद्धा मी लिहून काढलं की नाही, ह्यावेळेस मला एवढे मार्क्स मिळणार आणि असं मी पास होणार आहे या मार्कांनी वगैरे वगैरे. आणि ते सतत केलंही, आणि 2-3 तास जे काही सतत अभ्यास, स्वाभ्यास जो म्हणतो तो करणं चालू केलं. त्याच्यानंतर 6वी पासनं थोडासा, म्हणजे 5वीत थँकफुली पिकअप केलं, पण 6वी पासनं मग ठीकठाक मार्क्सही पहिल्या 5त नंबर येणे किंवा आणि शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी नाव दे असं माझ्या आईने पहिल्यांदा सांगितलं. तर ते 5वीच्या काळात सांगितलं, कारण 5th स्टँडर्डमध्ये एकदा इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन आहे, कोणाकोणाला नावं द्यायचं असं विचारलं. मी जस्ट जाऊन सांगितलं घरी की असं असं आहे आणि मी काय करू. तर मॉम सेड की नाही, तू दे नाव. म्हटलं अरे मी कधी काय करते, आय वॉज जस्ट अ मिडिओकर स्टुडंट. आणि शी सेड नाही, तू देऊन तर ये. पहिला एक्सपिरियन्स माझा असा होता की त्या इंडिपेंडन्स डेला मला वाटतं पप्पांनीच लिहून दिलेलं भाषण होतं इंग्लिशमध्ये, आणि 2-3 पानांचं होतं. आणि इंडिपेंडन्स डेचं भाषण काय ते असणार 5वीच्या वर्गाच्या मुलाच्या किंवा मुलीच्या हिशोबाने. पण तिथे गेल्याबरोबर 200-300चा क्राऊड असेल, सगळे मुलं मुली बसलेले आणि चीफ गेस्ट आलेले, झेंडावंदन झालं, सगळं झालं. आणि मी तिथे बोलायला गेले, गुड मॉर्निंग डिअर टीचर्स अँड डिअर फ्रेंड्स, एवढं म्हटलं आणि त्याच्यानंतरचं सगळं सपाट झालं. अक्षरशः एकही शब्द आठवेना पुढे 2-4-5 मिनिटं, म्हणजे दॅट सीम्ड लाईक इन्फिनिटी, इटर्निटी. एवढा वेळ तिथे मी जसं काही उभे राहिले. आणि नंतर शेवटी थँक्यू म्हणून निघाले. घरी येऊन जेव्हा मम्मीला सांगितलं की मॉम, दिस वॉज अ डिझास्टर, दिस व्हॉट हॅपेंड, की हे काय झालं. शी वॉज ऑल्सो नॉट एक्सपेक्टिंग, शी वॉज डेफिनेटली नॉट एक्सपेक्टिंग की 4 लाईन तर बोलू नये. पण ज्या प्रकारे तिने ऐकलं ते तेव्हा, आणि मग मला म्हणाली की बेटा हरकत नाही, फर्स्ट टाइम इट वॉज अ लर्निंग फॉर यू. आता मात्र जेव्हाही कधी नवीन दुसऱ्या हे येतील, संधी येतील वक्तृत्वाच्या, तेव्हा तू तुझं नाव नक्की द्यायचं आणि बोलायचं. आणि मला विश्वास आहे की तू एक उत्तम ओरेटर हा शब्द मी तिच्या तोंडून पहिल्यांदा ऐकला होता. आणि एक उत्तम ओरेटर म्हणून तू ओळखल्या जाशील. तुझ्या शाळेतून जेव्हा कधी शाळा रिप्रेझेंट करण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा तुझं नाव दिलं जाईल. हे स्वप्न तिने तेव्हा बघितलं जेव्हा मी माझं पहिलं फेल्युअर घेऊन आलेली. सो दॅट म्हणजे ते आई वडिलांकडनं एक कॉन्फिडन्स मिळणं आणि एक बॅकअप, तुमच्याकडे एक स्ट्रॉंग बॅकअप असणं हे फार गरजेचं असतं. आणि त्या वयात, आणि अशा वेळेत, आता आपण मोठे झालो आपल्याला सगळं कळतं, पण जेव्हा नकळत्या वयात तुम्हाला एवढं स्ट्रॉंग बॅकिंग मिळतं तेव्हा रिअली ग्रेट, यू आर फॉर्च्युनेट. खरंच. या तर ती तशा प्रकारची पॉझिटिव्हिटीची सुरुवात तिथून झाली. आणि 6व्या वर्गानंतर मग थोडंसं वक्तृत्व स्पर्धांमध्ये जाणं,
हे सगळं चालू केलं आणि तिथून मग जराशी पॉझिटिव्हिटीची किंवा थोड्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची सुरुवात झाली. ओके, ग्रेट. आणि मला वाटतं तुम्ही नाटकात पण काम करायचं ना, म्हणजे स्कूलमध्ये असताना, कारण शाळा कॉलेजचे दिवसच असं असतात की ते असे फुलपाखरासारखे रंगीबेरंगी असतात, म्हणजे आपल्याला तेवढं बर्डन नसतं. आपली भावंड, आणि तुम्ही तर जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे भावंड असतात, त्यामुळे एकदा अभ्यासाचं असं बर्डन नसतं, तो आपोआप होऊन जातो. आणि त्यावेळी असं काही फार ट्युशन्स, एक्स्ट्रा क्लासेस वगैरे असं ते हे नव्हतं, तो काळ तसा नव्हता. त्यामुळे थोडा अभ्यास करायचा, थोडं खेळायचं, आणि खेळायलाही तेव्हा फार महत्त्व दिलं जायचं. सो अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही कशा होता स्कूलमध्ये असताना? या तर जसं मी सांगितलं की 6व्या वर्गापासून जे मी एक्स्ट्रा Studies करिक्युलर मध्ये, चालू केलं. स्टडीजमध्ये तर घेतलंच, म्हणजे पहिल्या 5 मध्ये नाव असलं पाहिजे एवढं. आणि त्याच्यानंतर वक्तृत्व स्पर्धा झाली किंवा कविता लेखन, हे तर मी म्हणजे माझं तेव्हा त्या काळचं स्वप्न होतं की सरोजिनी नायडूंनी जसं 13व्या वर्षी त्यांचं पुस्तक काढलं होतं तसं माझंही व्हावं. त्या निमित्ताने खूप साऱ्या कविता लिहिल्या पण, इनफॅक्ट मम्मीमुळे, आईमुळे, बिकॉज ह्या कार्यक्षेत्रात म्हणजे त्यांचं होतं कार्य ह्या क्षेत्रात. तर कवितांचे जे हे होतात, समारोह होतात मोठमोठाले, त्यांच्यामध्ये सुद्धा बालकवी म्हणून मी कविता सादर केल्या त्या काळात. किंवा भरपूर, म्हणजे एक डायरी अजूनही माझ्याकडे, ती जुनी डायरी, इनफॅक्ट लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी मला आईने आणून दिली की ही तुझी डायरी सापडली म्हणून माझ्या घरी. तर त्या काळातल्या कविता आहेत अजून. क्विज कॉन्टेस्ट म्हणा किंवा पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट म्हणा, अशा सगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत राहिली. नाटक स्पेशली कारण की आई जी आहे ती स्वतः लेखिका होती आणि त्यांनी स्वतः हे लिहिले आहेत कथा, बरेचशी कादंबऱ्या, कविता वगैरे, ते तर लिहिल्याच आहेत, पण नाटकं सुद्धा त्यांनी लिहिली आहेत. आणि एकांकिका स्पर्धांचं त्या काळात खूप असायचं, तर आम्ही रात्रभर बसून एकांकिका स्पर्धा बघायचो आणि पार्टिसिपेटही करायचो. आणि मग त्याच्यात ते बाल कलाकार म्हणून बक्षिसं मिळणे वगैरे. तर तो एक फेजच खूप इंटरेस्टिंग होता, कारण माझा भाऊ तर प्रोफेशनल हे आहे, ऍक्टर आहे, भाऊ आणि बहिणी दोन्ही. तर त्याच्यामुळे तो एक थोडासा एन्व्हायरमेंटच तसं होतं घरचं की सगळं करायचं. अच्छा, ओके. आणि मग डॉक्टरकडे, म्हणजे आपलं जनरली आपल्या घरात तेव्हाच्या त्यावेळी सुद्धा डॉक्टर, इंजिनियर आणि वकील हे 3च स्ट्रीम्स होत्या. तर तुम्हाला डॉक्टर व्हावंसं का वाटलं, किंवा तुम्ही डॉक्टरकडे कधी? इंटरेस्टिंगली तेजस्विनी, तुम्ही अगदी पॉइंटवर हात घातलाय, कारण की त्या काळात खरोखरच डॉक्टर, इंजिनियर आणि वकील एवढेच 3 मेन प्रोफेशन्स पकडले जायचे, किंवा जास्तीत जास्त CA. तर गणितामध्ये माझा फार काही इंटरेस्ट नव्हता आणि वकिलीमध्ये एक वेळ होता. त्याच्यामुळे जसा माझा 12वीचा रिझल्ट आला तसं मी वकिलीसाठी, LLB साठी त्या काळात ऍडमिशन घेतली होती. तेव्हा 5 इयर्सचा असायचा कोर्स. तर म्हणजे त्या कोर्समध्ये एनरोल केलेलं. इनफॅक्ट 8 दिवस गेले सुद्धा, आणि थोडंसं रॅगिंगही झालं. तर तिथे सुद्धा कवितांची, जेव्हा कळलं की आपल्याला कविता म्हणाव्या लागतात, तर लिटरली डायरी घेऊन जायची आणि ती माझी रॅगिंग असायची की कविता म्हणून दाखव. मग इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन उघडल्या, तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली आणि तिथे जवळपास 6 महिने केलं. तर आज जर मी थेरपिस्ट नसते तर मी कदाचित इंजिनियर असते. पण तिथे 6 महिने केलं आणि तोपर्यंत मग इथल्या ऍडमिशन्स सुरू झाल्या. आणि लहानपणापासून म्हणजे एक थोडंसं डॉक्टरकीचं एक असं होतं की आहेत घरात बरेचसे डॉक्टर्स आहेत ऑलरेडी. आणि त्यापैकी एक माझी कझिन सिस्टर आहे, ती खूप छान व्यावसायिक उपचार तज्ज्ञ होती त्या काळची, माझ्याहून जवळपास 15 वर्ष मोठी. आणि त्या काळात फॉरेनला खूप डिमांड होती ऑक्युपेशनल थेरपिस्टची. त्याच्यामुळे एक तो पण विचार होता की ठीक आहे, आपण एज्युकेशन करून फॉरेनला कुठेतरी जाऊया. पण इन्सिडेंटली आफ्टर ग्रॅज्युएशन काय झालं की माझी कझन येऊ शकली नाही तिच्या स्वतःच्या वडिलांच्या डेथ सेरेमनीला सुद्धा, म्हणजे अगदी फ्युनरलला सुद्धा ती येऊ शकली नाही, बिकॉज शी वॉज ऑलरेडी इन US. तर त्या काळात ते ट्रेड सेंटर अटॅक झाले आणि त्या सगळ्या, आणि इव्हन तिच्या प्रेग्नन्सीच्या डिलिव्हरीच्या वेळेस कोणी तिला मदतीला जाऊ शकले नाही.
तर तो एक कसा थोडासा इम्पॅक्ट झाला. म्हटलं नाही आता फॉरेनला जायचं तर थोडंसं फिरायला वगैरे जायचं, पण काही सेटल नाही सेटल व्हायचं. होण्यासाठी काही मग राहिलं नाही तेव्हा. पण ॲज अ नोटिस्ड देन आय बिगॅन माय करिअर. गुड, ग्रेट. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर मोना यांच्याशी परत आपली बातचीत चालू ठेवूया. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. नंतर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर मोना यांच्याशी बातचीत करत आहोत. डॉक्टर मोना, आता तुमच्या डॉक्टरच्या पेशाकडे मी वळते. म्हणजे तुम्ही एर्गोनॉमिक्स म्हणजे ऑक्युपेशनल थेरपीच्या याच्यामध्ये काम करता आहात. तर व्हॉट इज एक्झॅक्टली एर्गोनॉमिक्स ते आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. शुअर. तर अर्गोनॉमिक्स हा ना अर्गॉन आणि नॉमिक्स असा दोन विषयांचा एक हे आहे, शब्द आहे. येस. तर संधी विच्छेद केला तर त्याचं ते अर्गॉन प्लस नॉमिक्स असा लॅटिन भाषेतला हा शब्द आहे. तर अर्गॉन म्हणजे वर्क किंवा काम आणि नॉमिक्स म्हणजे स्टडी. तर स्टडी ऑफ युअर वर्क म्हणजे आता प्रत्येक व्यक्ती, मग ती लहान बाळ असो किंवा एक हाऊसवाईफ असो किंवा एखाद्या कंपनीचा सीईओ असो किंवा टीचर असो, बँकिंग ऑफिसर असो किंवा सिंगर असो, सो मेनी प्रोफेशन्स, किंवा एखाद्या फॅक्टरीत काम करणारा वर्कर असो. अशा प्रत्येक कामाची एक डिमांड असते. कारण जनरली टीचर म्हटलं की त्यांना आजकाल कम्प्युटरवर भरपूर काम असतं किंवा उभं राहणं आलं. तसंच मेकॅनिक म्हटलं की फिजिकल वर्क येतं. इव्हन मेकॅनिकमध्ये सुद्धा टर्निंग ट्विस्टिंग काय नेमकं तो करतो त्यावर डिपेंड करतं. सो बेसिकली एका कामाने इव्हन छोट्या बाळाचं किंवा जो जरा लहान मुलगा ह्या एजमध्ये येतो तेव्हा त्याचं फक्त प्ले आणि स्टडीज अशा दोन, खेळ आणि तुमचा अभ्यास, हे त्याचं महत्वाचं कार्य असतं. तर ह्या सगळ्या कार्य करण्याच्या पद्धती ज्या आहेत त्यांचा अभ्यास आपण ह्या अर्गोनॉमिक्स मध्ये करतो. सो बेसिकली तुम्ही त्या कामाची ईज म्हणजे ते करण्यासाठी लोकांना ते सोपी करून देणं काम. आणि त्याच्यामुळे आता तुम्ही विचार करा की जेव्हा आपल्याला त्रास होत नाहीये, खूप वेळ बसण्याचं काम आहे किंवा उभं राहण्याचं काम आहे, पण आपल्याला जर त्रास नाही होत आहे तर आपण एफिशियंटली ते काम करू शकतो. पण जेव्हा तेच काम करून करून दुखणे निर्माण होतात, मग ते आपण रिस्ट पेन म्हणा किंवा बॅक पेन म्हणा किंवा नेक पेन म्हणा, म्हणजे मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, अशा प्रकारचे हे कुठलेही एलिमेंट्स किंवा त्रास जेव्हा ते चालू होतात आणि सहसा ते जर व्यवसायाशी रिलेटेड असतील, निगडित असतील, तर त्याचा आपण अर्गोनॉमिक्स या विषयामध्ये अभ्यास करतो. आणि नुसता अभ्यासच करत नाही तर त्याच्यासाठी त्यांना सोल्युशन सुद्धा देतो. सो त्या हिशोबाने मग बऱ्याच कंपनीज आजकाल बरंच सेव्हिंग करू शकतात. मला तुमचा अभ्यासाचा भाग, पण आता तुम्ही ट्रीटमेंट कशी करता? म्हणजे तुमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यांना पेशंट्स आपण म्हणू शकतो का आधी बेसिकली त्यांना? कारण एक पेन असतं त्यांना, सो दे कम टू यू टू टेक द ट्रीटमेंट. मग त्या पेशंट्सना कशा टाईपचे पेशंट्स तुमच्याकडे येतात आणि तुम्ही कशा प्रकारे त्यांना ट्रीटमेंट देता? तर व्यावसायिक उपचार तज्ज्ञ म्हणून माझ्याकडे पेशंट्स येतात, पण जेव्हा मी त्यांना अर्गोनॉमिस्ट म्हणून ट्रीट करते तेव्हा ते नुसते क्लायंट्स असतात किंवा एम्प्लॉईज असतात. सो बेसिकली दे कुड बी अदरवाईज हेल्दी इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे त्यांना स्वतःला माहित नाहीये की आपल्याला हे त्रास होऊ शकतात, तर ते त्रास होण्याच्या आधी सुद्धा काय करता येईल, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ ज्याला आपण म्हणतो. जसं आधी काही वर्षांपूर्वी जेव्हा ब्लड टेस्टचा एक हे निघाला, फॅड म्हणा किंवा दौर म्हणा, की ज्याच्यामध्ये 10 वर्षांनंतर तुम्हाला हार्ट अटॅक होईल की नाही हे तुम्ही या ब्लड टेस्टने माहिती करू शकता. तसं तुम्हाला अर्गोनॉमिक इव्हॅल्युएशन केल्यानंतर हे माहिती होईल की तुम्हाला उद्या चालून हाऊ प्रोन आर यू, किंवा
खरोखर तुम्हाला ह्या पद्धतीचा त्रास होण्याची शक्यता आहे हा. का, तर ते आपण आधीच माहिती करतो. हम्म. आणि ज्यांना एक्झिस्टिंग पेन्स आहेत, हम्म. ज्यांना ऑलरेडी दुखणी आहेत, त्यांच्यासाठी मात्र थेरपी आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मॉडॅलिटीज आपण यूज करतो. एक्सरसाइज थेरपी असते. हम्म. आणि महत्वाचं म्हणजे व्यावसायिक उपचार तज्ज्ञ म्हणून आम्ही त्यांच्या ओव्हरऑल व्यवसायाला किंवा कामाला Lifestyle ला. व्यवस्थित स्टडी करतो आणि त्या हिशोबाने छोटे मॉडिफिकेशन सांगतो. म्हणजे एक दोन इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स सांगायचे झाले तर हाऊसवाईफ्सला हम्म. समटाईम्स त्यांना काय होतं की तुमचा किचनचा स्लॅब जो आहे त्याची हाईट किती आहे त्या बेसिसवर आपण माहिती करू शकतो की ह्यांचं जे पेन आहे ते कदाचित ह्या किचनच्या स्लॅबच्या हाईटमुळे असू शकतं. कारण की तो जर खूप उंच असेल आणि जर ती लेडी खूप तेवढी उंच नसेल हा. तर तिला पूर्ण वेळ थोडा हात उंच करून असं करून तो चमचा फिरवावा लागेल किंवा मेनी अदर थिंग्स हा. माइट बी अ चॅलेंज फॉर हर. तर असं ते तसं झालं हाऊसवाईफच्या बाबतीत किंवा तुम्ही ॲज अ CEO ॲज अन एम्प्लॉई फॉर एनी डेस्क जॉब हम्म. असं जेव्हा काम करताय तेव्हा सुद्धा तुमची खुर्ची किती कम्फर्टेबल आहे. हा. आजकाल वर्क फ्रॉम होम हो. नवीन प्रकार चालू झालेला. Yes. त्याच्यात- After COVID, हा. हा, त्याच्यात तुम्ही कसे बसताय, घरच्या कुठल्या वस्तूंचा तुम्ही कसा वापर करू शकता, हम्म. सो दॅट इट्स नॉट नेसेसरीली अन इन्व्हेस्टमेंट. एक ॲडिशनल पैसे लावून तुम्हाला काही करण्याची गरज नाही. इनफॅक्ट एका ट्रेनिंग नंतर एका मल्टीनॅशनल कंपनी सोबत माझा ट्रेनिंग झाला आणि त्या ट्रेनिंग नंतर एक लेडी माझ्याकडे आली. मोठी सिनियर डॉक्टरच होती ती. पण ते म्हणाले की डॉक्टर मोना, कॅन यू सजेस्ट वन अर्गोनॉमिक चेअर फॉर मी? हम्म. आय सेड व्हाय, व्हॉट्स द रिझन? तर She is having lot of sedentary work to do. हा, तर ठीक आहे, म्हणजे दोज हू कॅन इन्व्हेस्ट दॅट इज फाईन. बट मी अशा पण कंपनीजला व्हिजिट करते की ज्याच्यामध्ये बेस्ट चेअर्स आहेत, अर्गोनॉमिक चेअर्स, आणि तो असा बटन दाबला की वर खाली होणारा टेबल, इलेक्ट्रिक टेबल्स, असे ऍडजस्टेबल सुद्धा अर्गोनॉमिक फर्निचर असतात. तरी सुद्धा अगदी यंग लोकांना सुद्धा त्रास होतात. तर ते ह्यासाठी, कारण की त्यांना माहिती नाही की ते वापरायचे कसे. हा. तर तसंच तिला म्हटलं मी की व्हॉट इज युअर कन्सर्न? हम्म. ती म्हणे की मला बॅकला दुखतं. मी म्हटलं एक दोन गोष्टी तू करून पाहू शकतेस हम्म. की आधी, बिकॉज शी हॅड अ बेसिक अर्गोनॉमिक चेअर. एक तर तुझ्या पायाखाली काहीतरी फुटरेस्ट ठेव हा. आणि बॅकच्या मागे, ओके. कमरेच्या मागे हा. एक बॅकरेस्ट ठेव. हा. मग ती घरची उशी जरी असली तरी चालेल. हम्म. तर ह्या दोन जर तू चेंजेस करून हम्म. तुझा फरक होत असेल तर देन यू मे नॉट हॅव टू बाय अन अर्गोनॉमिक चेअर. कारण अर्गोनॉमिक चेअर्स ह्या अगदी 5-7 हजारापासून तर 1.5-2 लाखाच्या घरातही जातात. अच्छा. तर ती खूप खुश झाली, म्हणे की अरे वा, यू जस्ट सेव्ह लाईक 1 लाख रुपीज फॉर मी. हो. तर असा फायदा होतो अर्गोनॉमिक्सचा. ओके. आता अर्गोनॉमिक्सची आजच्या लाईफस्टाईलला केवढी गरज आहे? व्हॉट इज द नीड ऑफ अर्गोनॉमिक्स अँड हाऊ इज इट इम्पॉर्टंट इन टुडेज लाईफ? त्याविषयी म्हणजे सगळ्यात आपण कॉर्पोरेट घेऊया किंवा तुमच्यासारखे डॉक्टर्स जे हॉस्पिटल्समध्ये कन्सल्टिंग करतात त्यांचं घेऊया, किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात त्यांचं घेऊया, किंवा डिफरंट आता इंजिनियर्स असतील जे ऑन फील्ड काम करतात, किंवा माझ्यासारख्या मीडियामध्ये असतील जे त्यांना वर्किंग आवर्स त्यांचे वेगवेगळे असतात. म्हणजे वी हॅव शोज 7 to 10 असं पण असतं. त्यांचं फिक्स लाईफस्टाईल नसते. म्हणजे 10 to 6 जॉबवाले नसतो आपण. सो अशा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करणाऱ्यांसाठी एर्गोनॉमिक्स कसं इम्पॉर्टंट आहे त्याविषयी थोडंसं ब्रीफ करा. या खरी गोष्ट आहे. ऍक्च्युली अर्गोनॉमिक्स अप्लायज टू ऑल. जसं मी म्हटलं की लहान मुलापासनं तर वयोवृद्ध, कुठल्याही प्रकारच्या Stages of व्यवसायासाठी life, अँड स्टेजेस ऑफ लाईफसाठी अर्गोनॉमिक्स हे आपल्याला वापरात येऊ शकतं. अर्गोनॉमिक्समध्ये ना 2 प्रकार आपण मेजरली आपण बघू शकतो की एक मायक्रो अर्गोनॉमिक्स लेवलवर काम होऊ शकतं किंवा मॅक्रो अर्गोनॉमिक्स. जसं मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असं तुम्ही ऐकलंय तसं. एका इंडिव्हिज्युअलच्या संदर्भातली आपण जेव्हा स्टडी करतो आहे किंवा त्याचं इंटरव्हेन्शन करतोय त्याला आपण मायक्रो म्हणूया साध्या शब्दात.
आणि मॅक्रोमध्ये आपण त्याच्या ओव्हरऑल वर्क स्पेस किंवा ऑफिस रिडिझायनिंग म्हणा किंवा पब्लिक सेक्टरमध्ये तुम्ही हाऊ ॲक्सेसिबल यू कुड मेक द बिल्डिंग्स किंवा गार्डन्स ह्या सगळ्यांना सुद्धा अर्गोनॉमिक्स म्हणता येईल. किंवा तुम्ही एखादं डिझाईन करताय टूल की ते एखाद्या मेकॅनिकला समजा एखादा टूल पकडायचा आहे तर तो कशा प्रकारे डिझाईन झाला पाहिजे हे सुद्धा अर्गोनॉमिक्समध्ये कन्सिडर केलं जातं. आणि बरेचसे इंजिनियर सुद्धा या विषयात विचार करतात, म्हणजे आजकाल काम करतात आहेत. आय थिंक ऑक्युपेशनल थेरपिस्ट वन्स ज्याच्यामध्ये त्यांनी कारण की त्यांनी ऍक्टिव्हिटी अनालिसिस म्हणा, जॉब अनालिसिस म्हणा किंवा म्हणजे कार्याभ्यास जो आहे तो खऱ्या अर्थाने ऑक्युपेशनल थेरपिस्ट ग्रॅज्युएशन लेवलमध्येच शिकतात. त्याच्यामुळे त्यांना एक तो फंडामेंटल जो आहे तो भरपूर चांगला येतो. त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू जर इंटरव्हेन्शन केलं तर बेटर आहे असं मला वाटतं. बाकी काही गोष्टींसाठी, कारण या अर्गोनॉमिक्सला ना ह्युमन फॅक्टर्स इंजिनिअरिंग असंही नाव दिलं जातं आजकाल. सो HFE प्रोफेशनल्स असंही त्याचं नाव आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये ऍक्च्युली पण इंजिनिअरिंग किंवा तुम्ही अगदी कार जशी बनते तर आजकाल तुम्ही बघितलं असेल की खूपच कम्फर्टला खूप महत्व दिलं जातं. सो दॅट इज बेसिकली कन्सिडरिंग द ह्युमन फॅक्टर्स. सो दॅट इंजिनिअरिंग इज डन कन्सिडरिंग द ह्युमन फॅक्टर्स. तर ती कारची सीट कशी असावी किंवा तो स्टिअरिंग कसा असावा, कसं रुतायला नको काय. सो ऑल ऑफ दीज फॅक्टर्स ऍक्च्युली कम अंडर अर्गोनॉमिक्स. फक्त आपण त्याच्यातलं कुठलं तरी एक निश क्षेत्र असं पकडू शकतो. जसं काही अर्गोनॉमिक्स आजकाल फक्त ऑफिस अर्गोनॉमिक्स मध्ये काम करतात, तसंच काही लोक स्कूल अर्गोनॉमिक्स मध्ये काम करू शकतील. असं वेगवेगळ्या क्षेत्रात सुपर स्पेशलायझेशन आजकाल झालं आहे. बट व्हॉट आय फील इट इज द बेसिक फंडामेंटल्स. फंडामेंटल्स एकदा क्लिअर झाले की मग सगळे ते अप्लाय करू शकतात. आणि त्याच्यासाठी माझे 1-2 कोर्सेस जे आहेत ते मी काही तर थेरपिस्टला ॲड्रेस करते की त्याच्यामध्ये त्यांना कळायला पाहिजे की आपल्यामध्ये ही कस्तुरी आहे ऑलरेडी, की आपण हे शिकलेलो आहे. फक्त थोडे बहुत सर्टिफिकेशन्स घेऊन आणि व्यवस्थित त्याचा अभ्यास करून आपण खरोखर ही सुद्धा एक नवीन ऑफर आपल्या क्लायंट्सला करू शकतो. आणि दुसरं म्हणजे कॉर्पोरेट्समध्ये किंवा इवन इंडस्ट्रीजमध्ये आपण लोकांना सांगू शकतो की जसं सुपरवायझरी लेवल्स आहेत त्यांना आपण ट्रेन करतो सो दॅट दे डेव्हलप अॅन अर्गोनॉमिक आय. म्हणजे ते जेव्हा राऊंड्सवर जातील तेव्हा त्यांना कळेल की आपला हा वर्कर कशा प्रकारे काम करतोय, मग हा खूप वागतोय का, हा किती वेळा रिपिटेशन करतोय, मग ह्याच्यासाठी मला जॉब रोटेशन द्यायला पाहिजे का, किंवा इज समथिंग बॉदरिंग हिम. कारण की स्ट्रेस हा एक नवीन विषय आहे ऍक्च्युली. म्हणजे इतकं स्ट्रेस असतं लोकांना, कधी कधी ते घरचाही असतं आणि ते मात्र निघतं कामाच्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे एरर्स होऊ शकतात आणि मोठाले ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतात. तर ते सुद्धा प्रिव्हेंट करण्यासाठी आपले जे सुपरवायझर्स आहेत ते सुद्धा तयार झाले पाहिजे. पण ते त्यांना कसं कळेल तर हे अशा ट्रेनिंग्सच्या थ्रू त्यांना कळेल की हे बघायचंय तुम्हाला, तुमच्या राऊंड्स मध्ये तुम्हाला हे जाऊन बघायचंय. सो त्यांच्यासाठी पण सुपरवायझरी लेवल ट्रेनिंग असतात. ॲज यू मेन्शन अबाउट दिस, ते मला थोडं ब्रीफ करा की एर्गोनॉमिक्स आणि पेन मॅनेजमेंटचे तुम्ही सर्टिफाईड कोर्सेस प्रोग्राम्स कंडक्ट करता. सो व्हॉट एक्झॅक्टली द प्रोग्राम्स हॅव इन दॅट सिलेबस? तर जसं मी सांगितलं की एक तर आहे की ट्रेन द ट्रेनर्सचा प्रोग्राम. तर ते ट्रेनर्स आपले थेरपिस्ट पण असू शकतात. माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त व्यावसायिक उपचार तज्ज्ञांनी याचं आणखीन सखोल अभ्यास करावा आणि त्यांचं जे बेसिक नॉलेज आहे, जसं मी म्हटलं की ही कस्तुरी आहे जी त्यांच्या गर्भात ऑलरेडी आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जर थोडासा तो अर्गोनॉमिक आय डेव्हलप केला की खूप लोकांना फरक पडेल त्यांच्या असण्याचा. आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट B2C आपण ज्याला म्हणतो, म्हणजे बिझनेस टू कस्टमर. तर अशा लोकांना म्हणजे आपण हे ॲज अ थेरपिस्ट आय कुड ॲक्च्युली ट्रेन यू ॲज अन इंडिव्हिज्युअल ऑर आय कुड ट्रेन यू ॲज अन ऑर्गनायझेशन. तर अशा प्रकारचे दोन्ही प्रकारचे ट्रेनिंग्स होतात. त्याच्यामध्ये आपण
अक्षरशः म्हणजे हाऊ टू डेव्हलप अन अर्गोनॉमिक आय. हम्म. दिस इज माय कॉन्सेप्ट की फंडामेंटल्स एकदा क्लिअर झाले ना की त्याच फंडामेंटल्सला तुम्ही एखाद्या म्हणजे मेकॅनिकला सुद्धा अप्लाय करू शकता तेच, किंवा एखाद्या सीईओला सुद्धा तेच फंडामेंटल्स अप्लाय करू शकतात, जेव्हा तुम्हाला माहिती आहे की किती वेळा रिपिटेशन झालं किंवा कशा प्रकारे बसायचे पोश्चर असले पाहिजे. हा. ह्या सगळ्या जेव्हा बेसिक्स क्लिअर होतात तेव्हा तुम्ही कुठल्याही प्रोफेशनलना असेस एक्सेल करू करू शकता. शकता. हा, नक्कीच. आणि मला थोडंसं एक क्युरिओसिटी म्हणून विचारायचं आहे, हाऊ इज इट एर्गोनॉमिक्स डिफरंट फ्रॉम नॅचरोपॅथी किंवा आपला आयुर्वेद, असं म्हणजे जे आपल्या भारताचं आहे, हे जे शास्त्र आहे ते भारताचं आहे का? हा, नाही, ह्याची सुरुवात भारतात झाली असं म्हणता येणार नाही, पण ऍक्च्युली स्टोन एज पासून ह्याची सुरुवात झाली असं म्हणता येईल. हा. कारण की त्या काळात तुम्ही बघितलं असेल की टूल्स जे आहेत ना, हा. आता तुम्ही Equipments, हा. स्टोनचे टूल्स बनवायचे त्या राईट. काळात. तर तो हा दगड मला जर एखाद्या प्राण्याला मारायचं आहे किंवा एखादी कंद उपटून खायचा आहे, हा. तर मला त्या स्टोनला कसं किंवा कुठल्या प्रकारचा मी स्टोन आणि चूज सेल्फ करू. डिफेन्स साठी सुद्धा. येस. आणि तो कशा प्रकारचा स्टोन मी उचलू किंवा त्याला कशा प्रकारे शार्पन करू, आणि तो मला धरायला सुद्धा सोपा पडला पाहिजे. खूप भारी मी दगड घेऊन जाऊ शकत नाही. हा. अशा सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्यांनी त्या काळात विचार केलेला खरं तर. तो म्हणजे ते म्हणतात ना, नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन, तसं प्रकार आहे. पण आजच्या काळात तो भरपूर इव्हॉल्व्ह झाला आहे. तो एक फरक आहे. आणि बरंच ट्रान्झिशन झालेलं आहे. ऍब्सोल्युटली. अच्छा, मला एक विचारायचं होतं, तुम्ही आता अब्रॉड सुद्धा म्हणजे सगळ्या देशांमध्ये देश विदेशात जाऊन तुमचं कन्सल्टिंग करता किंवा हे सगळे सेमिनार्स अटेंड करता, अरेंज करता, तर तुमचं एक कनेक्ट आहे सगळ्या डॉक्टरांसबरोबर. तर ते कनेक्ट्समधनं तुम्हाला ह्याचं काही इनपुट्स काय मिळतात ह्या अर्गोनॉमिक्सच्या विषयी? तर ऍक्च्युली कसं झालं ना की भारतामध्ये खरं तर जेवढ्याही माहिती किंवा अवेअरनेस असायला पाहिजे होता तो नव्हता, किंवा अजूनही तेवढा नाहीये. अवेअरनेस नाहीये जेवढा असायला हवा. कारण की लाईक आय सेड की प्रत्येक व्यक्तीला ह्या सर्व्हिसेसची खरं तर गरज आहे, पण लोक तेवढे ट्रेन्ड नाही आहेत. सो देर आर नॉट इनफ प्रोफेशनल्स हू कॅन हँडल द रिक्वायरमेंट इफ इट जनरेट्स. म्हणजे जर लोकांनी खरोखर विचार केला की मला पाठीत दुखतंय आणि सतत दुखतंय आणि मी ऑर्थोसकडे जाऊन जाऊन परेशान झालेले आहे, पण माझं काही ते पेन जात नाहीये, पेन किलर्स खाऊन आपण लोक किडनी खराब करतात आहेत स्वतःच्या, पण त्याचा इलाज होत नाहीये. तर अशा वेळेस आय थिंक दिस इज वन थिंग की आपल्याला थेरपिस्टला ट्रेन करणे ही एक मला गरज वाटली. सो दॅट वेन देर इज अ डिमांड देन विल हॅव अ राईट सप्लाय. आणि दुसरं म्हणजे डिमांडच नव्हती, म्हणजे गरज आहे पण ती लोकांना माहिती नाहीये. सो देर इज अ नीड बट देर वॉज नॉट अ वॉन्ट. तर गरज आहे पण ती म्हणजे मला पाहिजे हे असं म्हणत नाहीये कोणी, कारण त्यांना माहीतच नाहीये की ह्याचं काही होऊ शकतं. म्हणजे सो ह्या दोन्ही गोष्टी मला करणं आवश्यक होतं की डिमांडही क्रिएट करणे आणि सप्लाय सुद्धा रेडी ठेवणे. तर हे सायमल्टेनियसली करता आलं पाहिजे म्हणून मी म्हणजे जेव्हा मी सुरू केलं तेव्हा तर 10-12 वर्षांपूर्वी स्वतः शिकण्यापासून चालू केलं. त्याच्यामुळे तेव्हा तर फारच म्हणजे पायनियर्स मध्ये म्हणता येईल मला की त्या काळात तर कोणीच नव्हतं इंडियात. पण हळूहळू आता थेरपिस्ट करतात आहेत, पण ते कोणीही काहीही करू नये. थोडासा यु नो इट शुड बी प्रॉपर टेक्निकल कोर्स ऑफ ऍक्शन असं असावं. म्हणून ह्या अर्गोनॉमिक्स क्लबची, द अर्गॉन टेक अर्गॉन दी अर्गोनॉमिक्स क्लब, अशा क्लबची मी स्थापना त्या काळात केली जेव्हा लोक लॉकडाऊनमुळे भिंती आड होते आणि सगळं अगदी निराशेचं वातावरण पसरलेलं होतं. कोणी कॉलेजला जाऊ शकत नाहीये, कोणी ऑफिसला जाऊ शकत नाहीये, आणि अशा वेळेस थोडीशी निगेटिव्हिटी जी पसरत होती त्या काळात अर्गॉन टेक ह्या क्लबची स्थापना झाली. आणि ह्याच्यामध्ये अर्गोनॉमिक्स एन्थुझियास्टला इंडियातल्या आणि इंडियाच्या बाहेरच्याही
एन्थुझियास्टला मी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या काळात जवळपास 25 हून जास्त कमीत कमी म्हणजे सिल्वर जुबली सुद्धा आम्ही सेलिब्रेट केलेली Wow. तेवढ्याशा महिन्यांमध्ये. अच्छा. आणि खूप सुरेख तो ऑनलाईन एक इव्हेंट झाला की हा. ज्याच्यामध्ये खूप पार्टिसिपेशन सुरेख होतं आणि अवॉर्ड्स देणे वगैरे असं सगळं केलं आणि खूप सारे ट्रेनिंग प्रोग्राम्स त्या काळात झाले. तर देशभरातले इनफॅक्ट विदेशातलेही थेरपिस्ट त्याच्यामध्ये आपले इनपुट्सही देत होते हा. आणि लर्निंग पण करत होते. सो इट वॉज मोर फॉर लर्निंग अँड डेव्हलपिंग आयडियाज अशासाठी हा निर्माण झाला होता अर्गोनॉमिक्सला. आणि त्याच्याशिवाय इंटरनॅशनल कन्सल्टेशन्स मी करते हा. पण मला पर्सनली जाण्याची गरज नाहीये हा. बिकॉज ऑफ कोरोना हा. और लॉकडाऊन. आय थिंक दिस इज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज की हे टेक्नॉलॉजी सोबत बदलत राहणं हा. हे आवश्यक होतं. त्याच्यामुळे झूम मीटिंग्स किंवा हा. MS टीम्स वगैरे अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्समधून कन्सल्टेशन्स आजही व्हर्च्युअली मी देशभरात किंवा इंटरनॅशनली सुद्धा देते. नक्कीच. डॉक्टर मोना यांचे विविध पैलू आहेत, नॉट ओन्ली अर्गोनॉमिक्स, ते आपण जाणून घेऊया छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम हॅलो डॉक्टर आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर मोना पंकज. मोना मॅम, इर्गो केअर या संस्थेच्या तुम्ही संस्थापिका म्हणून आता कार्यरत आहात. तर इर्गो केअरचं फाउंडेशन बद्दल थोडंसं सांगा की तुम्हाला ती कन्सेप्ट स्वतःची एक संस्था असावी असं तुम्हाला कधी वाटलं आणि त्यानुसार तुम्ही काय काम करता आणि हॉलिस्टिक वेलबिंगसाठी काय तुम्ही कसं काम करता त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. सो अर्गो क्युअर लाईक आय सेड अर्गॉन म्हणजे वर्क आणि खास करून व्यवसायामध्ये लोकांना आपल्याला मदत करून त्यांचं काम करण्याची जी कार्यकुशलता आहे ती वाढवण्यासाठी म्हणून आपण या क्षेत्रात काम करतो. तर त्याच्यामध्ये आपण असेसमेंट सुद्धा करतो आणि हे म्हणजे इंटरव्हेन्शन सुद्धा करतो. म्हणजे आपण त्यांना सांगतो की काय काय करायला पाहिजे आणि कुठल्या मेजर्स घ्यायला पाहिजे. इज दॅट बिहेवियरल मॉडिफिकेशन दॅट इज रिक्वायर्ड और इंजिनिअरिंग कंट्रोल्स दॅट आर रिक्वायर्ड. तर असं सगळं आपण त्यांना गाईड करतो आणि म्हणजे बेसिकली आपल्या एन्व्हायरमेंटला एम्प्लॉईसाठी फिट करण्याचं आपण काम करतो. तर अर्गो क्युअर हे सुद्धा आय थिंक इट हॅज अन एक्सक्लुझिव्हिटी ऑफ बिईंग अन ISO सर्टिफाईड ऑर्गनायझेशन. कारण ISO 45001 4501 2018 अशी ऑक्युपेशनल सेफ्टी इन हेल्थमध्ये त्याला सर्टिफिकेशन मिळालं आहे इंटरनॅशनल. आणि ही अशी एकच ऑर्गनायझेशन आहे इंडियामध्ये जी सर्टिफिकेशन प्रोग्राम्स आणि ज्या स्कोप ऑफ सर्व्हिसेसमध्ये ही ऑफर करू शकते सर्व्हिसेस. तो हा एक अर्गोनॉमिक्सचा अर्गो क्युअरचा माझा प्रवास आहे किंवा ऑफरिंग्ज आहेत. देशभरात आपण ही सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो आणि इंटरनॅशनली सुद्धा वेबिनार्सच्या माध्यमातून आपण करू शकतो. दुसरं म्हणजे जे तुम्ही विचारलं की नॅचरोपॅथीच्या जो तुमचा आधीचा प्रश्न होता की काय मिस्ड दॅट. नॅचरोपॅथी आणि ह्याचं अर्गोनॉमिक्स ऍक्च्युली काही वी कांट कम्पेअर ॲपल्स विथ ऑरेंजेस तसं आहे की डायरेक्टली त्याचा असा संबंध नाहीये. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जर तुम्ही आता मला विचारलं की होलिस्टिक हिलिंग मध्ये कसा तुमचा हात आहे किंवा वाय डिड यू एंटर दिस फील्ड ऑल्सो, तर ह्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इट्स बीन मोर दॅन 20 years इन द फील्ड ऑफ हेल्थ. तर बऱ्याचशा गोष्टी मी आधी सोडून द्यायचे की हे माझ्या क्षेत्रात येत नाही. बिकॉज अदरवाईज ॲज अन ऑक्युपेशनल थेरपिस्ट आपण होलिस्टिक ट्रीटमेंटला महत्व देतो. पण तरी ते सुद्धा थोडंसं फिजिकल ऍस्पेक्ट्स किंवा एन्व्हायरमेंटल ऍस्पेक्ट्स हे कव्हर केल्या जात होते. पण इंटरनल मेडिसिन या विषयावर आम्ही फारसं बोलायचो नाही. बिकॉज मेडिसिन इज अ सेपरेट एंटिटी. कारण की आम्ही जसं MBBSला मेडिसिन्सनी प्रिस्क्रिप्शन किंवा ट्रीटमेंट शिकवतात तसं आम्हाला ट्रीटमेंट विदाउट ड्रग्ज असं शिकवतात. त्याच्यामुळे मेडिसिन्स किंवा
तोंडातून घेणाऱ्या काही वस्तू वेदर दॅट इज मेडिसिन हा Tonics. और सप्लिमेंट्स ह्या दोघांविषयी पण मी आधी फारसं काही बोलायचं नाही बिकॉज वी वर नॉट सपोज टू टॉक अबाउट मेडिसिन as such. But that was left for the doctors, the medical practitioners. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काय लक्षात आलं मला की I would like to be a little more cautious about certain things, but तरी पण बरेचदा असं वाटलं की थोडंसं ओव्हर मेडिकेशन होत आहे. पेशंट्स बिचारे जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातात आहेत की मला ह्या बॅक पेनचं उत्तर सांगा, वाय इज दिस हॅपनिंग आणि यंग जनरेशन जी आहे ती सगळ्यात जास्त अफेक्ट होते कारण की ती सगळ्यात जास्त काम करते. तर द मोस्ट प्रोडक्टिव्ह एम्प्लॉई इज प्रोबेबली द मोस्ट हिट वर्स्ट अफेक्टेड. तर त्याच्यामुळे आपण त्या लोकांना कशी मदत करू शकतो आणि कसं कमीत कमी औषधं घेण्याची गरज पडेल लोकांना सो दॅट ते जे औषध तुम्ही एकदा तोंडात घातलं की ते सिस्टमला त्याच्यावर काम करावंच लागेल आणि त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत म्हणजे डॉक्टर BM हेगडे सरांना जर तुम्ही ऐकलं असेल तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल की एव्हरी मेडिसिन दॅट यू टेक दॅट विल लीव सम साईड इफेक्ट. तर ॲलोपॅथी किंवा कुठलीही मेडिसिन्स जी आहेत ती सहसा अगदीच इमर्जन्सीजला वापरा किंवा ज्याच्यामध्ये आपण नॅचरली हील करू शकत नाही कुठल्या गोष्टीला तेव्हा आपण ती वापरायला पाहिजे. हे मला एक ओव्हरऑल समजायला लागलं कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या हिलिंग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फॉर द disease itself was not any particular the pinpoint करू शकणारा असा कुठला एखादा रिझन मिळायचं नाही मला की हा एखादा प्रॉब्लेम आहे तो उगाचच आहे म्हणजे काही त्याचं रिझन माहिती व्हायचं नाही. तर त्याचे रिझन्स जे मी हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम स्टडी केले तेव्हा मला लक्षात आलं की 2 महत्वाचे आणखीन रिझन्स आहेत अपार्ट फ्रॉम मस्क्युलोस्केलेटल. म्हणजे काम करण्याच्या पद्धती झाल्या, मी त्याला ठीक केलं सगळ्यांना की बसण्याचे पोस्चर सांगितले, झोपण्याचे पोस्चर सांगितले, ब्रेक्स घ्या सांगितलं, मल्टिपल थिंग्स इन अर्गोनॉमिक्स आय कव्हर्ड ऑल ऑफ दॅट. बट व्हॉट अबाउट एजिंग की जो गुडघा घासतोय ती जी झीज होते आहे त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो आणि बरेचदा तो आपण सोडून द्यायचो की ह्याचं आता काही होणार नाही. बट इंटरेस्टिंगली देर आर सम सप्लिमेंट्स विच कॅन हेल्प यू टू रिजनरेट दॅट कार्टिलेज आणि ती सूज कमी करणे हे सगळं ब्रुफेन किंवा एखाद्या मेडिसिनच्या साईड इफेक्ट शिवाय आपण जर करू शकत असू कोणाला मदत तर त्याचे ते 3-4 लाख रुपये सर्जरीचे वाचतात किंवा त्याच्यानंतर जो त्यांना व्हॉट दे हॅव टू गो थ्रू इतकं पेन आणि इतकं सफरिंग आहे ते. आताही माझे काही पेशंट्स जे तेव्हा दे वर नॉट एबल टू कनेक्ट विथ मी बिफोर बट सर्जरी झाल्यावर जे आले तर त्यांचं मी सफरिंग बघते इट इज इनॉर्मस. तर तेवढा सफरिंग आणि तेवढे पैसे इनफॅक्ट दॅट पर्टिक्युलर पेशंट जी आता रिसेंटली चालू आहे माझी तिने तर अक्षरशः 12 लाख रुपये सर्जरीमध्ये खर्च केले. बायलॅटरल नी रिप्लेसमेंट केले. द अमाऊंट ऑफ पेन्स शी इज गोइंग थ्रू. बट त्याच्यामध्ये ठीक आहे आम्ही पेन मॅनेजमेंट करतो ऑल ऑफ दॅट. बट व्हॉट इफ शी अप्रोच्ड मी अर्लियर आणि मी त्यांना जर एखाद्या सप्लिमेंटेशननी किंवा एक्सरसाइजेसनी त्यांना ही सर्जरीच अवॉइड करू शकली असते तर हा एक विचार येतो. आणि त्याच्यामुळे मी अँड सप्लिमेंटेशन इज अ जनरल मॅन्स टॉपिक. सो आय डोंट हॅव टू बी और यू डोंट हॅव टू बी अ मेडिकल प्रॅक्टिशनर टू प्रिस्क्राईब अ सप्लिमेंट ॲज लॉंग ॲज इट इज सेफ फॉर द बॉडी. नाहीतर असे तर भरपूर सारे ब्रँड्स आहेत तुम्ही कुठलेही उचलून घ्या असं नाही म्हणत आहे मी. पण इन केस समबडी इज स्किन तो दॅट इज अनदर थिंग दॅट आय ऑफर विच इज न्यूट्रिशनल सप्लिमेंटेशन ॲडवायझरी. तर हे एक मी होलिस्टिक हिलिंगमध्ये सुरू केलं आणि आम्ही बघितलं की याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे कॅन्सरची सुरुवात असेल किंवा बऱ्याचशा दुसऱ्या लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, डायबिटीज म्हणा, हायपरटेन्शन म्हणा किंवा आर्थरायटिस म्हणा, अशा बऱ्याच प्रकारच्या ज्या इलनेसेस आहेत त्या आपण थोड्या राईट सप्लिमेंटेशन, राईट लाईफस्टाईल आणि ऑब्व्हियसली थोडंसं मेंटल प्रोग्रामिंग ह्याच्या थ्रू डेफिनेटली क्युअर करू शकतो. तर त्याच्यामध्ये मेडिटेशन किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग येतो.
तर तो अर्गोनॉमिक सोबत थोडासा त्याचा हे आहे, म्हणजे सिमिलॅरिटी आहे की तिथे सुद्धा हे वापरू शकतो आणि होलिस्टिक अप्रोचमध्ये सुद्धा हा वापरू शकतो. किंवा कारण शेवटी इफेक्ट जो आहे तो कामावर पडणारच आहे. हा. तब्येत खराब झाली तुमची, डायबिटीज हायपरटेन्शन झालं की तो इफेक्ट तुमचा कामावर पडणारच आहे. अँड इट्स अ विशियस सायकल हा. बिकॉज यू आर सिडेंटरी ॲट वर्क. म्हणून तुम्हाला ह्या प्रकारचे इलनेसेस होत आहेत आणि कामाचा त्रास आहे, तणाव आहे, म्हणून तुम्हाला हे अशा प्रकारचे त्रास होतात आहेत आणि असे त्रास आहेत म्हणून कामावर प्रभाव पडतोय. हे दोन्ही अशी विशेष सायकल ती क्रिएट होते आणि ती आपल्याला कुठेतरी ब्रेक करायला पाहिजे. म्हणून होलिस्टिक हिलिंग आणि असे माझे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच. ते बाहेर काम करतात त्यामुळे थांबून आवाज येतोय. रिपीट करावं लागेल का? नाही काही ते तो 1-2 तास झाला. नाव विल टॉक अबाउट अवॉर्ड्स. वर्ड्स आता मला आठवत नाही कुठले वर्ड्स. तिथे त्याच पेजवर तिथे फक्त थोडं बहुत रिलेटेड टू मेडिकलच आहे ना ते. नाही, 1-2 तर ते आहेत ना. हा. बेस्ट प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून हा. एक मिस मेडिको म्हणून हा, हा. एक चालेल. मिस विदर्भ ओके. आणि हे एका कंपनीने जेव्हा बस फेलिसिटेट केलं तेव्हा. ओके. मॅम, आता तुम्ही 20 ते 22 वर्ष म्हणजे बरीच वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहात, तर तुम्हाला बरेच असे पुरस्कार मिळाले असतील, तुम्हाला बऱ्याच संस्थांनी सन्मानित केले असेल, तर त्याविषयी थोडंसं सांगा. आणि तो एक असा अनुभव कसा होता? कारण आपण एवढं काम करत असतो, त्याची कुठेतरी पोचपावती, कुठेतरी शाबासकी मिळणं हे तेवढंच म्हणजे पुढचं काम करायला एक थोडंसं प्रोत्साहन आपल्याला या सगळ्या अवॉर्ड्सने मिळतं. सो त्याविषयी जाणून घ्यायला. खरी गोष्ट आहे. माझ्यासाठी माझ्या कामाची पोचपावती खरं तर मला एव्हरीडे वर्कमध्ये सुद्धा मिळते. स्पेशल सॅटिस्फॅक्शन. ॲब्सोल्युटली. अगदी इमिडिएट मला फीडबॅक मिळतो, कारण की अगदी 10 पैकी 10 पेन आहे आणि ते लगेच जेव्हा 0वर येतं, अरे होतं की नाही पेन. आणि आय थिंक रादर पेशंट तुमच्यावर आल्यावर, म्हणजे जसं आपण म्हणतो ना, कधी कधी कसं होतं, डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरना बघूनच माणसाचा अर्धा आजार बरा होतो. तसं तुम्ही एवढ्या गुड लुकिंग आहात तर अर्धा आजार त्या पेशंटचा तिथेच बरा होत असेल. लुक्स तर माहिती नाही, बट ह्या आय थिंक मी पेशंट सोबत कनेक्ट भरपूर करण्याचा प्रयत्न करते. पेशंट असोत किंवा माझे कॉर्पोरेट क्लायंट्स असोत, तर त्यांना बोलण्याची भरपूर संधी देते आणि आमचा सहसा एक सेशन जवळपास 45 मिनिट्स टू 1 hour पर्यंत चालतं. त्याच्यामुळे भरपूर कामाबद्दल आपण त्यांच्या बोलतो, पण त्याशिवाय सुद्धा बऱ्याच गोष्टी ते आपल्या सांगतात, शेअर करतात. आणि दॅट्स अ व्हेरी गुड मेथड ऑफ कॅथार्सिस आय वुड से. कारण की बऱ्याचदा इनफॅक्ट माझं एक थोडंसं अपूर्ण एक रिसर्च आहे ते या बाबतीत बोलतं की असे लोक जे अशा थेरपिस्ट सोबत असतात की जे व्यवस्थित आपल्याला गाईड करतात किंवा त्यांचं ऐकून घेणे, त्यांचं पेशंट्सचा त्रास ऐकून घेणे किंवा अशा प्रकारचे जे कनेक्ट करणारे असे जे थेरपिस्ट असतात, त्यांच्यासोबत पेशंट्सचा रिकव्हरी सुद्धा बेटर असते. तो आय वुड से की मला जी थँकफुली बाय गॉड्स ग्रेस चांगलं हे मिळालं आहे, हे रिस्पॉन्स मिळाले आहे इन टर्म्स ऑफ सक्सेस रेट ऑफ माय पेशंट्स बिंग क्युअर्ड ऑर रिकवर्ड. तर ते त्याच्यामुळे पण असेल की आपण त्यांचं दुःख समजून घेतोय आणि त्यामुळे ते ज्या प्रकारचे यू हॅव मॅजिक इन युअर हँड्स किंवा अशा प्रकारचे जे तुम्हाला पाहिजे गॉड फॉर अस, हा अक्षरशः तो हमारे लिए भगवान है. कोणी म्हणतं की तुम्ही की भगवान से पहिले आपकी पूजा करते हैं वगैरे, अगदी म्हणजे एवढ्यासारखं. सो ऑल ऑफ दॅट. आणि कधी कधी व्यवसायामुळे म्हणाले पण ज्या प्रकारची फ्रेंडशिप तयार होते त्यामध्ये
लिटरली आय बीन एबल टू लोकांमध्ये हजबंड वाईफमध्ये समन्वय निर्माण करून देणे, वाव. अशा प्रकारचे सुद्धा बरेचसे हा. कामं होऊन जातात, घडतात म्हणजे हातून. Counseling sort of, हा. काउन्सिलिंग हा म्हणा किंवा या सो बोथ ऑफ देम कॅन टॉक सेपरेटली टू मी विथ दॅट मच कॉन्फिडन्स. आणि त्याच्यामुळे तो जो एक हातातून काम ते जे घडत जात आहे ते सुद्धा एक सॅटिस्फॅक्शन आहे. बाकी फिजिकल अवॉर्ड्समध्ये आय थिंक थोडे बहुत प्रोफेशनल लाईफमध्ये पण मिळाले आहेत. लहानपणी बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर किंवा त्याच्यानंतर मिस विदर्भ, मिस वा. मेडिको फायनलिस्ट असे काही अवॉर्ड. मिस विदर्भाची 2002 ची मी विजेता होते त्या काळात. त्यानंतर एक पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केलेली मी, कारण आय थिंक दिस इज समथिंग व्हेरी क्लोज टू माय हार्ट. कारण की पर्सनॅलिटी म्हणा किंवा कम्युनिकेशन स्किल्स म्हणा हे ना प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. आणि हे मला वाटतं थँकफुली लहानपणीच थोडंसं कळलं होतं. बिकॉज आय नाव सी की आजही बरीच मुलं आहेत ज्यांना हे म्हणजे प्रॉपर गायडन्स असं मिळत नाही की इवन हाऊ टू रिस्पेक्ट एल्डर्स किंवा हे ज्या सोशल स्किल्स आहेत ह्या बऱ्याचदा निग्लेक्ट होतात. आई वडील कदाचित शिकवत नाहीत तेवढ्या. थँकफुली आय कुड वर्क अ लिटल मोर ऑन पर्सनॅलिटी एज कम्पेअर्ड टू अदर पियर. बट द थिंग इज त्या काळात मग एक अशी पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केली होती ती जी इंटर कॉलेजिएट होती, डिस्ट्रिक्ट लेवलवर घेतलेली. आणि ती छोटीशी मुलगी 16 वर्षाची आणि ती डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्यांना म्हणते, सर मला बचत भवन नावाचं सगळ्यात मोठं शहरातलं जे भवन होतं तिथे मला ती ऑर्गनाईज करायची आणि काही थोडी बहुत देणगी जी आम्ही जमा केली तेवढ्याशा पैशात पण खूपच सुरेख तो कार्यक्रम थँकफुली पार पडला बाय गॉड्स ग्रेस. आणि त्या कार्यक्रमासाठी मग मला एक बेस्ट प्रोजेक्ट डिरेक्टर म्हणून अवॉर्ड मिळाला. व्यावसायिक कामामध्ये एवढ्या वर्षात जी मेहनत केली त्याच्यामध्ये वेलॉसिटी या कंपनीने एक वेगळं आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने त्यांनी फेलिसिटेशन केलं असे आणि असं छोटं मोठं चालू असतं. नक्कीच. आता मला तुमच्या सगळ्या छंदांविषयी जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुम्ही कविता लिहिता, थोडं साहित्य लेखन करता, तसंच मॉडेलिंग क्षेत्रातही तुम्ही जसं म्हणाला तुम्हाला फेलिसिटेट केलं गेलं. तर तो सगळा प्रवास म्हणजे अदर दॅन म्हणजे डॉक्टर शेड्यूल इज अ क्वाईट बिझी शेड्यूल असं आपण म्हणतो. डॉक्टरना खरंच हात धुवायला किंवा स्वतःचं मिल खायला सुद्धा वेळ नसतो. तर एवढ्या सगळ्या शेड्यूलमधनं तुम्ही कसा आपल्या छंदांसाठी आपल्या हॉबीजसाठी वेळ काढला आणि कुठले तुमचे हॉबीज आहेत ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांबरोबर प्लीज शेअर करावं. कारण डॉक्टर असून सुद्धा एवढं एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आणि एवढं छान म्हणजे सगळ्या अष्टपैलू कलावंत आपण म्हणतो ना तसे तुम्ही आहात. तर त्याविषयी थोडंसं सांग. थँक्यू सो मच, नाईस ऑफ यू तेजस्विनी. बट मला असं वाटतं छंद म्हणून मला 2-4 गोष्टींचे आहेत. जसं की लिहायला मला आवडतं, कधी कधी गायलाही आवडतं जेव्हा वेळ मिळाला. अच्छा. तर थोडं बहुत स्टार मेकरवर आणि अशी गाणी काही माझी रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत मी. कारण मला असं वाटतं की आज आपण निदान थोडं मेहनत करू शकतो, थोडा आवाज आहे सध्या जागेवर, पुढे चालून कदाचित थरारेल किंवा कंपन येईल त्या आवाजात. तो आय थिंक कॅमेरा ऑर दिस टेक्नॉलॉजी ही जी यूज करून आपण ती कदाचित इटर्नल करून ठेवू शकतो की म्हातारपणात कधीतरी ऐकायला मिळेल. सो दॅट्स हाऊ थोडं बहुत गाते मी आणि लिहिते. सो आय राईट इन ऑल लँग्वेजेस, हिंदी, मराठी आणि इंग्लिश प्रायमरीली, नॉट ऑल लँग्वेजेस. 3 लँग्वेजेसमध्ये, तिन्ही लँग्वेजेसमध्ये लिहिते. 1-2 पॉडकास्ट चॅनल्स आहेत माझे, त्याच्यामध्ये एक तर प्रोफेशनलिझमवर आहे म्हणजे अर्गोनॉमिक्सवर आहे आणि दुसरा रचना या नावाने मी लिहिते आणि बाकी गायन वगैरे जे आहे माझं ते ह्या नावानेच चालतं. बिकॉज आय हॅव माय ओन युट्यूब चॅनल ऑल्सो. आणि क्लबसाठी मी वेगळं आणखीन युट्यूब चॅनल केलं. त्याच्यामध्ये काही इंटरनॅशनल सेलिब्रिटीजला प्रोफेशनल इंटरव्ह्यू सुद्धा केला आहे. माझं इंटरव्ह्यू एका UK बेस्ड रेडिओ चॅनलने सुद्धा मागच्या वर्षी घेतलेला. तर त्याच्यामुळे
तो इंग्रजीतून. म्हणजे हा. असं वेगवेगळ्या पद्धतीने मी प्रयत्न आणि करते. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही काम करता. हा, असा प्रयत्न करते की हा माझा छंद सुद्धा म्हणता येईल, बिकॉज अर्गोनॉमिक्स फॉर मेनी प्रोबेबली वुड बी प्रोफेशन, बट फॉर मी इट इज अ पॅशन. तर म्हणजे एक वेळ अशी येते की माझे हजबंड म्हणतात की अरे यू मेक इट साऊंड एज इफ दॅट्स द बेस्ट थिंग दॅट कुड हॅपन टू मॅनकाइंड. म्हटलं हो, खरंच आहे. मला त्या इंटेन्सिटीने त्या विषयाबद्दल वाटतं. त्याच्यामुळे तो सुद्धा माझा छंद आहे, आवड आहे आणि पॅशन आहे. बट अदर दॅन दॅट आय राईट अँड सिंग. दॅट्स अबाउट इट. डॉक्टर मोना, तुमच्याशी गप्पा करून म्हणजे सगळं तुमचं एर्गोनॉमिक्सचं तर आपण जाणून घेतलंच, पण तुमचे जे सगळे छंद आहेत तेही आपण जाणून घेतले. पण कार्यक्रमाची सुरुवात छानशा तुमच्या कवितेने व्हावी अशी मी तुम्हाला विनंती करते. एक छोटीशी तुम्ही लिहिलेली कविता आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सादर करावी. येस, कार्यक्रमाचे समापन आपण अशा एखाद्या कवितेने करूया हां. की आजकाल मान्सून आहे हा. आणि खरं तर हा हिंदी एक शेर आहे माझा, हां. पण इथे मला एक फक्त पॉझिटिव्ह नोटवर हा एंड करायचा आहे शो, म्हणून मी एक हा. ही कविता सांगते. हं. छटती सी घटाएं कहती है, हं. छटती सी घटाएं कहती है, हर दिन अलग रंग होगा. वा. छटती सी घटाएं कहती है, हर दिन अलग रंग होगा. हं. कल के अंधेरे का गम न कर, हं. कल के अंधेरे का गम न कर, आज की मुश्किल का सामना कर, हां. कल फिर सुनहरा होगा. वाव. खरंच हे मॉरल ऑफ द स्टोरी किंवा आपलं म्हणतो ना आपण जीवनाचं सार आहे जे तुम्ही तुमच्या या शेरोशायरीमध्ये लिहिलेलं आहे. आणि असेच तुमचे सगळं हे सगळं कार्य खूप उत्तरोत्तर वाढत राहो. खूप चांगल्या पेशंट्सना तुम्ही उत्तमरित्या ट्रीट करावं आणि तुमचा साहित्य प्रवासही असा चांगला भरभरीत व्हावा, घवघवीत यश तुम्ही संपादन करावं ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करते. आणि आज डॉक्टर मोना, तुम्ही आमच्या हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये उपस्थित झाला, सगळी माहिती सगळ्या पेशंट्सना करून दिलीत, सगळ्या आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद तेजस्विनी. इट वॉज वंडरफुल टॉकिंग टू यू अँड इट्स बीन अमेझिंग आउट हिअर. आचार्य 90 चॅनलचं आणि तुमचं परत परत मनपूर्वक धन्यवाद करते आणि मला इथे बोलवल्याबद्दलही थँक्यू. थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग अस. तर प्रेक्षक हो, आज आपल्या हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये आपल्या डॉक्टर मोना पंकज मॅडमना आपण इन्व्हाइट केलं होतं. अशाच एका नवीन डॉक्टरांसह भेटूया पुढील हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये. तर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू. डन. Acharya 90 FM